असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी शपथविधीदरम्यान लोकसभेमध्ये जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिली होती। याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन दिलंय। पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं गुन्हा आहे का असा सवाल राऊतांनी केलाय। तो ओवैसी यांनी राष्ट्रभक्तांचा अपमान केलेला आहे, त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी राम कदमांनी केली आहे। पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं हा गुन्हा आहे का? पॅलेस्टाईनच्या बाबतीत सरकारचं धोरण काय आहे? आपल्या भारत सरकारचे ते आधी स्पष्ट करावं। पॅलेस्टाईन हा एक देश आहे। पॅलेस्टाईनमध्ये मानवतेचा संहार होताना आम्ही पाहतोय। मी त्यांच्या कृतीचं समर्थन करत नाही कोणाच्याही, आणि अशा प्रकारचा मानवी संहार होऊ नये ही नरेंद्र मोदींची भूमिका आहे। खासदारकीची शपथ घेताना श्रीमान ओवैसी यांनी भारताचा जय जयकार केला पाहिजे अशी अपेक्षा, पण कोणाचा जय जयकार करतात? इतर राष्ट्रांचा। काय कारण? तुम्ही खायचं या देशाचं, मोठं या देशात व्हायचं, आणि खासदार झाल्यावर तुम्हाला मायभूमीची आठवण न येता जर इतर राष्ट्रांची आठवण येत असेल तर त्याच राष्ट्रात जाऊन राहा। कुणी अडवलं तुम्हाला? ओवैसी यांनी अनेक राष्ट्रभक्तांचा अपमान केलाय, त्यांची खासदारकी रद्द झालीच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।